हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हे सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृतांची जोडी बहुता सुकृतांची जोडी सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल
सुकृतांची जोडी बहुता सुकृतांची जोडी बहुता सुकृतांची जोडी बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखांचे आगर सर्व सुखांचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखांचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हे बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम जय जय राम देवती ही बळे धरीला सायासे देवती बळे धरिला सायासे देवती ही बळे धरीला सायासे देवती बळे धरिला सायासे करुणिया नाश उपाधीचा करुणिया नाश उपाधीचा करुणिया नाश उपाधीचा देवती ही बळे धरीला सायासे देवती बळे धरिला सायासे देवती ही बळे धरीला सायासे देवती बळे धरिला सायासे करुणिया नाश उपाधीचा करुणिया नाश उपाधीचा करुणिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातोधिकारीले जन पक्षी धातू धिकारिले जन पूर्व पक्षी धातोधिकारीले जन पूर्व पक्षी धातू धिकारिले जन स्वय जनार्दन तेची झाले स्वय जनार्दन तेची झाले स्वय जनार्दन तेची झाले तुका
तुका म्हणे यासी न चले तातडी 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 अनुभवे गोडी येईल कळो अनुभवे गोडी येईल कळो अनुभवे गोडी येईल कळो तुका म्हणे यासी न चले तातडी 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 अनुभवे गोडी येईल कळो अनुभवे गोडी येईल कळो अनुभवे गोडी येईल कळो पूर्व पक्षी धातू धिकारिले जन पक्षी धातू धिकारिले जन पूर्व पक्षी धातू धिकारिले जन पक्षी धातू धिकारिले जन स्वय जनार्दन त्यांची झाले स्वये जनार्दन तेची झाले स्वये जनार्दन तेची झाले मुबारक माये मुबारक टाळ्या टाळ्या मुबारक माये 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 मुबारक मुबारक माये माये मुबारक 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 मुबारक माये माये मुबारक माये मुबारक माये मुबारक माये मुबारक माये मुबारक माये देवती बडे धरिला सायासे करो ज्ञानाश उपाधीचा पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तिची झाले तुका म्हणे यासी न चले तातडी अनुभवे गोडी येईल कडो पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले विठाला 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 देवती बडे धरिला सायासे करुण्यानाश उपाधीचा पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग भगवद पूज्यपाद जगदोद्धारक जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंग संहितेतील आणि साधक आणि सिद्ध उभय दशेचं वर्णन करणारा अशा पद्धतीचा 3 चरणाचा हा अभंग आहे. विठ्ठल कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे इष्ट आहे. ते वक्त्याचं कर्तव्य आहे. कारण जीवासमोर परिहार द्यावा लागतो. संत अथवा देवासमोर परिहार देण्याची आवश्यकता नसते. आपण काकड आरतीमध्ये म्हणत असतो, न सांगता तुम्हाकडो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहारची न लगे विश्वी विश्वंभर परिहारची न लगे न सांगता तुम्हाकडो येते अंतर विश्वी विश्वंभर विश्वंभर परिहारची न लगे विश्वी विश्वंभर परिहारची न लगे न सांगता तुम्हाकडो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. म्हणजे देव असतील किंवा संत असतील त्यांच्यासमोर परिहार देण्याची गरज नाही, पण जीवासमोर परिहार द्यावा लागतो. म्हणून परिहार द्यायचा आहे तो म्हणजे गेल्या 7-8 वर्षापासून नाही 8 वर्षापासून आपल्या या ब्रह्मपुरी नगरीमध्ये, आणि गेल्या वर्षी मी या ब्रह्मपुरीचा अर्थ तुम्हाला सांगितला होता. पुन्हा काही नवीन मंडळी आली असतील
त्या दृष्टीनं तो सांगून देतो पुन्हा अजून की ब्रह्मपुरी हे चंद्रपूर जिल्ह्यामधलं गाव आहे. चंद्रपूर म्हणजे ओंकारामधलं चंद्र, अर्धचंद्र म्हणजे चंद्रपूर, आणि त्या अर्धचंद्र असलेल्या त्या त्या वर असलेलं जे पूर्ण बिंदू आहे ज्याला केवल ब्रह्म म्हणतात, ते केवल ब्रह्म ज्या ठिकाणी वास करते त्याचं नाव ब्रह्मपुरी. विठ्ठल विठ्ठल. अशा या ब्रह्मपुरी नगरीमध्ये गेल्या 8 वर्षापासून श्रद्धेय परमपूजनीय सद्गुरु श्री डॉक्टर काका उपाख्य आचार्य श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख यांच्या कृपाआशीर्वादाने मार्गदर्शनाखाली हा चातुर्मास उत्सव या ठिकाणी चालतो आहे. आणि या वर्षी या उत्सवामध्ये एक अभिनव अशा पद्धतीचा हा उपक्रम आहे. आणि या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे. फक्त कीर्तनाचाच त्रिवेणी संगम आहे असं नाही, तर या ठिकाणी श्रद्धेय डॉक्टर काका, श्रद्धेय आचार्य श्री वेरुळकर गुरुजी आणि श्रद्धेय आचार्य श्री काठोडे गुरुजी अशा 3 महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव होतो आहे. हा त्याही पेक्षा मोठा त्रिवेणी संगम आहे. विठ्ठल. आणि या अभिनव उपक्रमाच्या या अभिनव कीर्तन या 2-3 कीर्तन परंपरेचं हे समन्वयाच्या दृष्टीनं या ठिकाणी हा कार्यक्रम होतो आहे. आणि त्या निमित्तानं हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग प्रस्तुत. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज साधकाच्या दृष्टीनं सिद्ध महात्म्यांनी जे जीवनामध्ये परमात्म्याची प्राप्ती केलेली आहे ती कशा पद्धतीनं केली हा विचार या अभंगाच्या माध्यमातून सांगतात. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की साधकाच्या समोर या सिद्ध असलेल्या महात्म्याची, ज्यांना साध्य प्राप्ती झालेली आहे, जे कृतकृत्य झालेले महात्मे आहेत, त्यांनी कुठली साधना केली वा कुठल्या मार्गाने देव प्राप्त केला ही गोष्ट जगद्गुरु तुकाराम महाराज का सांगतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर असं आहे, भगवत पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्यांनी श्रीमद भगवद्गीतेवर जे भाष्य लिहिलेलं आहे त्या भाष्यामध्ये 2रा जो अध्याय आहे सांख्ययोग, त्या अध्यायामध्ये जगद्गुरु शंकराचार्य भाष्य करताना असं म्हणतात की सिद्धस्य लक्षणानि साधकस्य साधनानि भवन्ति. म्हणजे जे सिद्ध पुरुष असतात त्यांची जी काही लक्षणं असतात ती साधकाची साधना असते, म्हणून त्यांनी कोणते साधना करून देव प्राप्त केला ही गोष्ट जगद्गुरु तुकोबारा या अभंगात सांगतात. विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की देव तिही बळे धरिला सायास. त्यांनी देव धरिला, सायासे धरिला आणि बळे धरिला आणि उपाधीचा नाश करून धरिला. तेव्हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, आदरणीय अभिजित महाराजांनी सांगितल्याप्रमाणे यत्तदोर नित्य संबंध हा हे व्याकरणाचं सूत्र आहे. ज्या ठिकाणी यत आहे त्या ठिकाणी तद आहे. तसं ज्याप्रमाणे इथं जी म्हणजे ज्यांनी देव प्राप्त केला, ती म्हणजे त्यांनी कोणी, तर ज्यांनी उपाधीचा नाश केला, ज्यांनी बळ संपादन केलं, ज्यांनी सायास नाम कष्ट केले त्यांनी देव प्राप्त केला. विठ्ठल विठ्ठल. पहिला प्रश्न आहे की देव कोण आहे. कारण त्या देवाला काही आपण ओळखत नाही, परंतु त्याचा परिचय करून देत असताना आमचे संत सांगतात की जेणे हे विश्व निर्मिले, स्वर्गाते धरिये सत्ता माते आपुलिया तो
तुकाराम महाराज त्या देवाचा तटस्थ लक्षणाने परिचय करून देतात की जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुल्या तो हा पंढरीचा राणा. असा जो देव आहे तो देव या आमच्या संतांनी सायासे बळे करून आणि उपाधीचा नाश करून धरिला. परंतु एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जो देव आहे त्या देवाची 2 लक्षणं आमच्या वेदांत शास्त्राने सांगितली आहेत. द्वेवाव ब्रह्मणो रूपे मूर्तंच अमूर्तच. त्याची 2 लक्षणं सांगितली आहेत, 2 त्याची रूप सांगितली आहेत. एक रूप आहे कोणतं? मूर्तंच आणि अमूर्तच. म्हणजे एक सगुण आहे आणि एक निर्गुण आहे. हे दोन्ही सापेक्ष आहे. वास्तविक पाहता माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सापेक्षवादाचं खंडन केलेलं आहे. सगुणही म्हणता येत नाही आणि निर्गुणही म्हणता येत नाही. मागच्या वर्षी आपण त्याचा विचार केला होता. ते त्याहीपेक्षा विलक्षण आहे. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. किंवा ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठामध्ये त्या सापेक्षवादाचं खंडन केलेलं आहे. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, सगुण निर्गुण गुणाचे अगुण, गुण निर्गुण गुणाचे अगुण, निर्गुण गुणाचे अगुण. हरिविना मन व्यर्थ जाय, हरिविना मन व्यर्थ जाय, हरिविना मन व्यर्थ जाय. असो तरी 2 प्रकार त्याच्या पैकी कोणता देव संतांनी धरला हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण सायासे धरिला म्हणजे कष्ट करून धरला, बळे म्हणजे बल संपादन करून धरला आणि उपाधीचा नाश करून धरला. अर्थातच जो देव धरला तो धरण्याकरिता कठीण आहे हे इथं सिद्ध झालं. अर्थातच त्या संतांनी जो देव धरला तो सगुण देव धरला नाही. कारण सगुण देव धरणं सोपी आहे, परंतु संतांनी निर्गुण देव धरला ही गोष्ट या अभंगातून सांगत आहेत. त्याचं कारण आहे श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये स्वच्छ असं सांगितलेलं आहे. क्लेशो अधिकरस्तेषां मौव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. म्हणजे जे निर्गुण परमात्मा आहे असा निर्गुण परमात्मा धरणं हे कठीण गोष्ट आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी त्याचं वर्णन करतात. विठ्ठल देव तिही बळे. आणि त्यांनी कसा धरला तो निर्गुण देव? कसा धरला तर बळे म्हणजे बळानं धरला. परंतु बळ म्हणजे कोणते? सत्तेचं बळ आहे, बुद्धीचं बळ आहे, कितीतरी बळ आहे. परंतु या कुठल्याही बळाचा उपयोग देव धरण्याकरिता होत नाही. बुद्धी सुद्धा त्याला जाणू शकत नाही, कारण तो बुद्धीच्याही पलीकडे आहे. यो मन बुद्धी परस असतो असं भगवद्गीतेनं म्हटलंय. म्हणून तो जो देव आहे तो कोणत्या बळानं धरला? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ. धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. कारण वैराग्य असणं ही काही फार मोठी गोष्ट नाही. वैराग्य असू शकतं, परंतु त्या वैराग्याला विवेकाचं अधिष्ठान असावं लागतं. त्याला जर विवेकाचं अधिष्ठान नसलं तर आमच्या सचिन महाराजांनी जे सांगितलं ग्रामगीतेमधले ते एक दृष्टांत त्यांनी दिला त्या पद्धतीनं त्याची फजिती झाल्याशिवाय राहत नाही.
म्हणून त्या विवेकाला वैराग्याचं अधिष्ठान असावं आणि विवेकाचं अधिष्ठान असावं वैराग्याला. आणि विवेक कशाला म्हणतात तर भगवत पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्य सांगतात की नित्यत्वेकं ब्रह्म तद्व्यतिरिक्तं सर्वं अनित्यं अयमेव नित्यानित्य वस्तू विवेक. हा विवेक, या विवेकाचं जर त्याला अधिष्ठान असलं तर ते वैराग्य मग मात्र सुलभ जातं. नाही तर ते वैराग्याची कथा कशी होते ते आमचे श्री गुरु संत घुसरकर महाराज सांगत होते. तो एक दृष्टांत सांगतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एका गावाच्या बाहेर एक निंबाजी महाराज म्हणून निंबाच्या कडुनिंबाच्या झाडावर राहत असत आणि ते कडुलिंबाचाच पाल्याचे लाडू करून खात आणि कडुलिंबाचाच रस पित असत. एक दिवस काय झालं, त्यांच्या गावामधल्या एका माणसाला असंच वैराग्याची उर्मी बायकोशीन भांडण झालं. आणि मग भांडण झाल्यावर काय झाला वैरागी काय महाराज म्हणतात तुकडोजी महाराज की हे असं जे वैराग्य असते ते वैराग्य नव्हे कुचराई केली सोंग घेऊन वैराग्याचे. आणि तो गेल्यावर मग त्या बुवाकडे राहायला लागला. संध्याकाळ झाली, दुपार झाली, सकाळी घरून निघून गेला, दुपार झाली. आणि मग मामासाहेब दंडेकर सांगत होते की जरी झाला तुका म्हणे संन्यासी आणि माध्यान्नासी तोंडवासी. त्यानं तोंड वासायला लागला आणि त्या विचारायला लागला महाराज तुमच्याकडं गॅस नाही, चूल नाही, स्वयंपाक कसा करता. त्यावेळेस ते निंबाजी महाराज सांगायला लागले बाबा माझं नाव निंबाजी महाराज आहे, मी निंबाचा लाडू खातो कडुनिंबाच्या पाल्याचा आणि कडुलिंबाच्या पाल्याचाच रस पितो, त्यावरच माझं जीवन चालते. तुम्हाला काही हरकत नाही, मी तुमच्यासोबत तेच खाईल. त्यानं एक वेळ ते घेऊन पाहिलं, एक घोट पिला, बाकी सगळं फेकून दिलं. आणि मग संध्याकाळच्या वेळेला काय झालं की कर्मधर्म संयोगानं तिथूनच म्हशी चालल्या होत्या त्याच्या घरच्या. तो त्या म्हशीच्या जवळ गेला आणि त्या घरच्या म्हशीचं शेपूट त्यानं धरलं आणि ती शेपटी धरून त्या म्हशीच्या मागं तो जायला लागला आणि स्वतःच म्हणायला लागला अग अग म्हशी मला कुठे नेशी. आणि तिच्या मागं जायला लागला आणि घराजवळ जाऊन उभा राहिला. आणि घराजवळ जाऊन उभा राहिल्यावर ती पत्नी म्हणायला लागली अहो तुम्ही तर वैराग्य संन्यास घ्यायला निघाले होते, वैरागी होणार होते, तुम्ही पुन्हा घरी कसे काय आले. तो म्हणायला लागला मी नाही आलो, ही म्हैस घेऊन आली. विठ्ठल विठ्ठल हो. म्हणून विवेक अधिष्ठित वैराग्याचं बळ असावं, त्या बळे देव धरिला. म्हणून देवती बळे धरिला सायासे. पुन्हा सायासे नाम कष्ट केले. माणसं कष्ट प्रपंचासाठी करतात, परमार्थासाठी करत नाही. सायासे करीसी प्रपंच दिननीशी. सायासे करीसी प्रपंच दिननीशी. सायासे करीसी प्रपंच दिननीशी. सायासे करीसी प्रपंच दिननीशी. हरिसी न भजसी कोण्या कोणे रे. हरिसी न भजसी कोण्या कोणे कोण्या कोणे. हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा. सायासे करीसी प्रपंच दिननिसी. सायासे म्हणजे पत्नीच्या भावाच्या माध्यमातून नाही. सायासे म्हणजे कष्ट करून प्रपंचासाठी कष्ट करतात. म्हणजे प्रपंच हा प्रारब्धानुसार होत असतो, परंतु त्या ठिकाणी मात्र आपण कष्ट करतो. आणि परमार्थ हा प्रयत्नपूर्वक करावा लागत असतो, त्या ठिकाणी मात्र आपण प्रारब्धावर भरोसा ठेवून बसतो. विठ्ठल 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 हो. देवती ही बडे धरिला सायासे आणि करून या नाश उपाधीचा. उपाधीचा नाश करून धरला. उपाधी दोन प्रकारच्या आहेत, एक आंतर उपाधी आणि एक बहिर उपाधी. दोन प्रकारच्या उपाधी. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्याचंही वर्णन केलेलं आहे. उपाधी नसावी अंतर बाह्य. उपाधी नसावी
अंतर्बाह्य उपाधी नसावी साधकाची दशा उदास असावी साधकाची दशा उदास असावी हो साधकाची दशा उदास असावी साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी अंतर्बाह्य उपाधी नसावी अंतर्बाह्य उपाधी नसावी अंतर्बाह्य उपाधी नसावी साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी अंतर्बाह्य उपाधी नसावी अंतर्बाह्य साधकाची जी दशा उदास असावी उपाधी नसावी अंतर्बाह्य उपाधी नसावी अंतर्बाह्य म्हणजे आंतरउपाधी नसावी आणि बहिरुपाधी नसावी या दोन्ही उपाधीचं वर्णन गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये आलेलं आहे द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते दोन्ही उपाधीचा नाश करावा क्षर उपाधीचा आणि अक्षर उपाधीचा क्षर उपाधी आणि अक्षर उपाधी आता थोडक्यात पाहू आपण क्षर उपाधी ही नाश पावणारीच आहे हे जे शरीर आहे हे नाश पावणारच आहे परंतु अक्षर उपाधीचा बाध करणं ही विशेष गोष्ट आहे म्हणून अक्षर उपाधी क्षर आणि अक्षर दोन्ही उपाधीचा बाध करून त्या पलीकडे असलेला उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य विभर्तव्य ईश्वरः असा जो उत्तम पुरुष आहे त्याला प्राप्त व्हायचं आहे किंवा सोपी भाषेत सांगायचं झालं तर तत्वमसी हे जे महावाक्य आहे त्या महावाक्यातला तत्पदाचा आणि त्वम पदाचा जो वाच्यांश आहे त्याचा त्याग करायचा दोन्ही उपाधीचा अविद्या उपाधी आणि माया उपाधी या दोन्ही उपाधीचा बाध करून त्याचा जो लक्षांश आहे त्याचं ग्रहण करायचं म्हणजेच करोनिया नाश उपाधीचा करोनिया नाश उपाधीचा करोनिया नाश देवती बळे धरिला सायासे देवती बळे धरिला सायासे करोनिया नाश उपाधीचा करोनिया नाश परंतु हा उपाधीचा नाश करूनिया बळे करून आणि सायासे करून त्या संतांनी देव धरिला परंतु तो देव धरण्यासाठी त्यांनी काय केलं हा महत्वाचा प्रश्न आहे कारण सहजासहजी देव प्राप्त होत नाही त्याला खूप सायास करावे लागतात किती सायास करावे लागतात त्याकरिता फार मोठी सामग्री लागते म्हणजे विवेक वैराग्य आवश्यक आहे कारण ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे सौभाग्य जेणे ब्रह्मानंदायोग्य जीव होती म्हणून विवेक वैराग्य शमदमादी षटक संपत्ती आणि मुमुक्षुता आणि हे सगळं करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू आणि दयाळू सद्गुरूकडून त्यानं हे सगळं श्रवण करावं आणि त्याचे प्रमाण संशय प्रमेय संशय विपरीत संशय हे सगळे निवृत्त झाले पाहिजे आणि तेवढ्यावर भागत नाही तर पुन्हा परोक्षतेची भ्रांती त्याची निवृत्त झाली पाहिजे आणि ते सगळं झाल्याच्या नंतर पुन्हा त्याचं ओतप्रोत चिंतन घडलं पाहिजे म्हणजे ब्रह्म मी आहे आणि मी ब्रह्म आहे असं ओतप्रोत चिंतन ज्यावेळेस त्याचं घडते त्यावेळेस त्याला खरं जे ब्रह्मतत्व आहे त्याची प्राप्ती होत असते परंतु हे होण्याकरिता अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्याच्याकडे काही त्याला त्याकरिता काही गोष्टींचा त्याग करावा लागतो कोणत्या गोष्टीचा त्याग करावा लागतो ही गोष्ट
जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. देवतीही बडे धरिला सायासे करून अनाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या ठिकाणी वेदांताचा एक सुंदर सिद्धांत मांडलेला आहे. वेदांत शास्त्र असं सांगते की प्रमाता जेव्हा ब्रह्मरूप होतो तेव्हा त्याला प्रमेयाची ब्रह्मरूपाने प्रतीती येते. या न्यायाने हा जो देव धरणारा जो साधक आहे हा जनार्दन स्वरूपाला प्राप्त होतो. राम म्हणता रामची होई जे पदी बैसोनी पदवी घेई जे. ही स्थिती त्याला प्राप्त होते. परंतु ही स्थिती प्राप्त होत असताना ही स्थिती मात्र त्याला एकदम प्राप्त होत नाही. कारण आपण ज्या या चातुर्मास्य उत्सवामध्ये 4 महिने चांगदेव पासष्टीचा अभ्यास केलेला आहे. ते चांगदेव जर पाहिलं तर ते योगी होते. एक गोष्ट आणखीन लक्षात घ्या, चांगदेवालाच ज्ञानदेवाची प्राप्ती होते, वांगदेवाला प्राप्ती होत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. चांगदेवालाच ज्ञानदेव मिळतात, वांगदेवाला मिळत नाहीत. म्हणून हे जे चांगदेव आहेत हे योगी होते 1400 वर्षाचे. परंतु त्यांचा जर विचार केला तर त्यांना मी आत्मा आहो हे कळत होतं, पण आत्मा ब्रह्मरूप आहे हे कळत नव्हतं. परोक्षतेची भ्रांती होती. दुसरी गोष्ट, ते मेलेले माणसं जिवंत करत होते म्हणतात. जगत सत्यत्वाची भ्रांती होती आणि या 2 भ्रांती त्यांना होत्या. 1400 वर्षाची योगी आणि इतक्या योगी पुरुषाला जर ते 2 भ्रांत्या शिल्लक राहतात आणि त्या मिटवण्याकरता आमचे संत सांगतात निर्जीव चालविली भिंती, निर्जीव चालविली भिंती, निर्जीव चालविली भिंती, निर्जीव चालविली भिंती. हरली चांगयाची भ्रांती, 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 हरली चांगयाची भ्रांती. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. चांगयाची भ्रांती हरली. त्या 2 भ्रांत्या चांगयाच्या हरण केल्या ज्ञानेश्वर माऊलींनी आणि ती एकदम झालं नाही. तर त्याला आधी ती चांगदेव 65 पत्र लिहून पाठवलं. बरं, जड भिंत निर्जीव भिंतच का चालवली त्याचं कारण आहे. तो चांगदेव त्या सजीवावर चेतन असलेल्या वाघावर आणि सर्पावर त्याची हे दाखवत होता, सत्ता गाजवत होता. पण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, अरे तू चेतनावर सत्ता गाजवतो, मी निर्जीवावर सत्ता गाजवणार आहे, म्हणून भिंत चालून दाखवली. विठ्ठल 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 विठ्ठल. पण इतका मोठा योगी चांगदेव त्यालाही सुद्धा समजलं नाही. त्याला 65 ओव्यांचं पत्र लिहावं लागलं. म्हणजे 14 विद्या आणि 64 कला त्याला अवगत होत्या. परंतु कला 65वी ज्ञानदेवे दाविली आणि चांगयाची हरली अहम ममता. 65वी कला ज्ञानेश्वर माऊलींनी त्याला दाखवली, म्हणून 65च ओव्या आहेत. स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू, दावी मग प्रकाशू प्रगटला करी. ही जी चांगदेव 65 त्या चांगदेवाला इतका वेळ लागला आणि आपण सगळे वांगदेव आहोत, आपल्याला किती वेळ लागेल. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे यासी नचले तातडी, अनुभवे गोडी येईल लकडो. म्हणजे एक दृष्टांत सांगतो आणि कीर्तन सुरू करतो. वारकरी संप्रदायामध्ये आमचे फार जुने रंगनाथ महाराज परभणीकर होऊन गेले. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज परभणीकर आणि त्यांच्याकडे एक महिला गेली. त्यांनी कीर्तनामध्ये सांगितलं की
जर गोरं व्हायचं असेल, गोरं म्हणजे सावळा आणि गोरा वर्ण असते की नाही, त्यातलं जर गोरं व्हायचं असेल तर एक काम करा, हळदीचं पाणी रोज पीत चला, म्हणजे तुम्ही गोरं व्हाल. आता त्या बाईनं गुरुजीच्या कीर्तनात ते ऐकलं आणि ते घरी गेली बाई, तिनं पाणी केलं, त्यात हळद टाकली आणि ते हळदीचं पाणी पिली. हळदीचं पाणी पिल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज परभणीकरकडे गेली आणि त्याला म्हणायला लागली, गुरुजी तुम्ही खोटं बोलले. गुरुजी म्हणे मी खोटं बोलत नाही. नाही म्हणे तुम्ही खोटं बोलले. म्हणे कसं काय? तुम्ही सांगितलं होतं म्हणे की तुम्ही हळदीचं पाणी प्या म्हणजे तुम्ही गोरं व्हाल. म्हणे हो, मग मी काल हळदीचं पाणी पिली, मी गोरी झाली नाही, मी पिवळी पडली नाही, पण मला शौचाला मात्र अधिक पिवळं झालं. त्यावेळेस रंगनाथ महाराज परभणीकर म्हणायला लागले, माऊली तूप खाल्ल्यावर रूप येत नसते, म्हणून आधी एखाद्या श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू आणि सद्गुरू या 4 लक्षणांनी युक्त असलेल्या सद्गुरूकडे तुला जावं लागेल. आणि त्या सद्गुरूकडे जाण्याच्या अगोदर तुला विवेक, वैराग्य, शमदमादी, षटक संपत्ती आणि मुमुक्षुता तुझ्या ठिकाणी असली पाहिजे. आणि हे सगळं संपादन करून तुझे मल विक्षेप हे दोष निवृत्त असले पाहिजे आणि आवरण दोषाच्या निवृत्तीची धडपड करून तू सद्गुरूला शरण गेली पाहिजे. आणि त्यावेळेस मग ते सद्गुरू तुला उपदेश करतील आणि मग ज्यावेळेस त्या सद्गुरूचा बोध होईल त्यावेळेस तुला अनुभव येईल. कोणता अनुभव? की साधू बोध झाला निरोया ठेला, साधू बोध झाला निरोया ठेला, साधू बोध झाला तो नवरोनिया ठेला, आईचा मुराला अनुभव, आईचा मुराला अनुभव. याच्यामध्ये 3 टप्पे सांगितले आहेत. साधू बोध झाला, लक्षपूर्वक ऐका. एका गावात आम्ही हरिपाठ केला, ते लोक म्हणे उद्यापासून बंद करा. म्हटलं काऊन? म्हणजे तुमच्या हरिपाठात जाती भेद आहे. म्हटलं असा कसा हरिपाठ? तुम्हीच म्हणलं म्हणे साधू बौद्ध झाला. काहीच ऐकतात लोक. आम्ही म्हणू भजे का त्वरित भावनायुक्त, ते म्हणे भजे खा त्वरित भावनायुक्त. काय करता असं? तर काय सांगत होतो मी? साधू बोध झाला तो न उरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. ज्या वेळेस तो साधूकडे गेला, श्री गुरुकडे गेला, शरण गेला, त्यावेळेस श्री गुरु त्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात. आणि मग तो साधक तत्वमसी ऐसी वाणी एक वेळ पडता कानी, अविद्या निद्रा गेली पडोनी तत्क्षणी जागिन्नला, किंवा काना वचनाची भेटी सरिसाची किरीटी, वस्तू होऊनी उठी कवणो एकूजो. अशा पद्धतीचा त्याच्यावर परिणाम होतो. त्याला उपदेश झाला, त्याला अनुग्रह मिळाला, त्याच्यावर त्याला साधूचा बोध मिळाला की साधू बोध झाला तो जीवरूपाने न उरोनिया ब्रह्मरूपाने ठेला. म्हणजे मी जीव नसून मी ब्रह्म आहो, मी ब्रह्म असे निज तत्व पटे, जव अनुभव ये उपदेशाचा. असं जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलंय त्याप्रमाणे त्याला ती अनुभूती येते. परंतु ती आलेली जी अनुभूती आहे त्याला अहम ब्रह्मास्मी असं म्हणतात. पण अहम ब्रह्मास्मी हे सुद्धा वृत्ती ज्ञान आहे आणि वृत्ती ज्ञानाचा बाध करून त्याला स्वरूप ज्ञानापर्यंत जायचं असते. म्हणून मग त्याला काय झालं की साधू बोध झाला तो जीवरूपाने न उरोनिया ब्रह्मरूपाने ठेला, परंतु अहम ब्रह्मास्मी या वृत्तीचा सुद्धा बाध होऊन ठाईच मुराला अनुभव, ठाईच मुराला अनुभव. त्याचा जो अनुभव आहे तो त्याच्या ठाईच त्या ठिकाणी त्याच्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी तो अनुभव सुद्धा म्हणजे त्याचं वृत्ती ज्ञान सुद्धा त्या ठिकाणी लय पावतं. ही स्थिती हा या क्रमानं त्यावेळेस जो जाईल, हा जसा जसा त्याला हा सगळा अनुभव येत जाईल, त्या अनुभव घेत असताना पायरी पायरीनं त्याला अनुभवे गोडी येईल कडो. आणि म्हणून या पद्धतीनं त्याला ती गोडी कडून येऊ शकते. या पद्धतीने या अभंगाचा भावार्थ सांगण्याचा मी प्रयत्न केला. कदाचित यामध्ये काही त्रुटी असू शकते किंवा बोलता बोलता काही न्यूनाधिकता आढळली असेल तर तरी न्यूनते पुरते
अधिक ते सरते करुणी घ्यावे हे तुमते विनवितू असे जैसा स्वभाव माय बापांचा अपत्य जरी बोले बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष आधी. आणि याच ठिकाणी आपण सगळेजण ज्यांना देवानं हात दिले आहेत आणि तोंड दिलेलं आहे त्यांनीच करावं. ज्यांना देवानं हात दिले नाही तोंड दिलं नाही त्यांच्याबद्दल माझी काही सुद्धा तक्रार नाही. म्हणून ज्यांना तोंड दिलं आहे हात दिलाय त्यांनी एक वेळ संप्रदायपूर्वक भजन करावं. विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई